5 षटका अंती धाव फलकावरती एकूण 1 धाव. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय. वाह, स्लॉट मध्ये चेंडू समोरच्या प्लॉट मध्ये डिपॉझिट होईल, येईल षटकार आणि षटकाला मात्र एक चांगला पूर्णविराम या षटकाराच्या माध्यमातून दिला जाईल. 7 धावा 1 षटकांती धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत. चला, नो टीम मीटिंग्स प्लीज. पंचांना विनंती आहे, कृपया थोडं स्पीडअप करा, कारण अंतिम सामने उर्वरित राहतील. कारण आपण पाहतोय 5:30-6च्या दरम्यान दिवस मावळतीला जातो. आता घड्याळामध्ये आपण पाहतोय तब्बल वाजलेत 1, 12 वाजून 49 मिनिटांचा अवधी झालाय आणि केवळ एक मॅच अद्यापपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलेली आहे. आजच्या दिवसातील 6 मॅचचं शेड्यूल मैदानाच्या आतमध्ये असेल आणि ते कंप्लीट करायचं असेल तर पंचांना विनंती असेल की आपल्याला थोडं स्पीडअप करावं लागेल. 7 धावा. तर पुढचा चेंडू बॅटची लिडिंग एज, यष्ट्यांचा अचूक वेध घेतलाय. आत्मघातकी प्रहार, फलंदाज संकेत मात्र तंबूच्या आश्रयाला. पहिल्या विकेटचं पतन न्यू स्टार क्रिकेट क्लब. तर न्यू बॅटर हर्षद यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जावं लागतंय आणि आपण पाहतोय अगदी पहिल्या चेंडूपासून सूर मात्र सापडला नाहीये तो फलंदाज संकेत यांना आणि त्यानंतर मात्र नक्कीच विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. पहिला फलंदाज 7 धावांवरती कोसळतोय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय दुसरा फलंदाज अर्थात हर्षद. विकेटच्या पतनानंतर मात्र आपण पाहतोय काहीसा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न फलंदाजांवरती होतोय, प्रोत्साहित केलं जात आहे, चीअरअप होतोय आणि नक्कीच मोरल डाऊन करण्याची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अर्थात क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. शॉर्ट फॉली हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आपण पाहतोय डाव्या यष्ट्यांच्या बाहेर कव्हर अप करण्याचा सुंदर प्रयत्न. मात्र आपण पाहतोय चतुर आणि चाणाक्ष असणारे पंच यावेळी मात्र फेटाळून लावतात आणि आपण पाहतोय व्हाईट बॉलचा कॉल, व्हाईट बॉलची अतिरिक्त धाव. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगानं बीट झालाय बॅट्समन आणि बिहाइंड द विकेट कीपर सुद्धा जीवाच्या आकांताने आपण पाहतोय बाजी लावली जाते. मात्र सरते शेवटी बॉल मात्र ही झुंज जिंकतोय आणि जातोय सीमारेखा पार, येतोय पहिला 22चा चौका. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची रीडिंग एज, बिहाइंड द विकेट, 2 हातांची गोफन, नो बॉलचा कॉल. यावेळी मात्र बाल बचके, नो बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्यावरती मात्र नक्कीच वाजला जातोय तो फलंदाज. नो +1 अशा एकूण 2 धावा मात्र धावफलकाला पुढे घेऊन जातील आणि धावफलकावरती आपण पाहतोय एकूण 14 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 14 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. काहीच सावध पवित्र मैदानाच्या आतमध्ये
सुरुवातीला संकेत मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिरावला नाही. डॉट चेंडूंची माळ मात्र त्याने गुंफली आणि त्यानंतर आलेला प्रेशर. यावेळी मात्र आपण पाहतोय फ्री हिटची सुवर्ण संधी. यापूर्वीचा चेंडू फ्री हिट होता ना सर? फ्री हिट असणार ना सर, क्रिकेट आहे म्हणल्यावर. हाफ पिचला आहे का सर आयोजक? ओके, पंचांचा कॉल आहे, मग काय अडचण नाही आम्हाला. म्हणजे फ्री हिट असते म्हणून विचारलं, कारण पंचांनी डिक्लेअर केला असेल तर मग ती देण्यात येईल, अदरवाईज या ठिकाणी फलंदाज बाद असेल. पंचांचा कॉल नव्हता फ्री हिटचा, त्यामुळे ॲप्लिकेबल होत नाही. फलंदाज बाद, विकेटचं होईल पतन. चला चला, फ्री हिट असते सर, थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं असेल. डॉट चेंडू आहे, नो बॉल नंतर कंपल्सरी फ्री हिट ही असतेच. थोडंसं कन्फ्युजन असेल, आयोजकांचा कॉल आहे. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, कारण ते इंटेन्शन मैदानाच्या आतमध्ये क्लिअर असतं. नो बॉल नंतर फलंदाजाचा माइंडसेट अर्थात फ्री हिटची सुवर्ण संधी असतेच. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. चौदा धावा धाव फलकावरती आहेत. आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय नो बॉल आणि त्यावरती मात्र फ्री हिटची सुवर्ण संधी होती. पंचांचा कॉल आपण पाहतोय नक्कीच आला नव्हता, त्यामुळे थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं. मात्र नोंद असावी की नो बॉल नंतर फ्री हिट ही असेलच. तो पंचांचा कॉल करण्याचा सर्वाधीन अधिकार आहे. धावफलक आपण पाहतोय, धावफलकावरती एकूण 14 धावा. 14 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, उजव्या शैलीचा हा फलंदाज. यापूर्वी आपण पाहिलं नक्कीच एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र बीट झाला. व्हाईट बॉल आपण पाहतोय, नक्कीच एक चांगला कॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. एक अतिरिक्त धाव. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये 15 धावा आणि यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तेजसचा हा बॉल. अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, प्रोत्साहित केलं जातंय. यावेळी मात्र आपण पाहतोय मनधैर्य वाढवणारी कामगिरी गोलंदाजासाठी या ठिकाणी करताना. पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पहिलाच चेंडू आणि त्यानंतर व्हाईट. यावेळी मिस टाइम स्ट्रोक, चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, सोपा झेल, रुटीन कॅच. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतलाय आणि आणखी एका विकेटचं होईल पतन. यावेळी मात्र आपण पाहतोय न्यू स्टार क्रिकेट क्लब अर्थात रमेश ढगारे साहेब यांच्या मालकीची असणारी टीम काहीशा संकटांचा सामना. मात्र शिवमला आता मैदानाच्या आतमध्ये अति सुंदरम कामगिरी पुन्हा एकदा करावी लागेल आणि त्याच कामगिरीसाठी मैदानाच्या आतमध्ये शिवम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं, काहीसा स्वैर मारा, व्हाईट बॉलचा कॉल आला. त्यानंतर मात्र अतिशय अचूक टप्प्यावरती चेंडू राखत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला त्रस्त केलं आणि त्या 2 डॉटची मालिका आणि त्यानंतर मात्र विकेटचं झालेलं हे पतन. एक मिस टाइम स्ट्रोक, प्रेशर बिल्डअप केला पहिल्या 2 चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र प्रवृत्त केलं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला चुकीचा फटका खेळण्यासाठी अर्थात साम्राज्य प्रतिष्ठानच्या गोलंदाजानं आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद. पुढचा चेंडू आपण पाहतोय, शिवम डाव्या एस्टनच्या बाहेर राखल्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मात्र यशस्वी होताना गोलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असणारा हा गोलंदाज. यावेळी मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू, लेट कटचा अप्रतिम आणि देखणा फटका, सीमारेखा पार येतोय, ब्रँडेड चौकार. शिवमचा अति सुंदरम फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. वेट अँड वॉचची भूमिका, शेवटपर्यंत चेंडूला पाहिलंय, स्टिअर केलाय, लेट कटचा एक सुंदर फटका आणि त्यावरती 4 धावांची मोहर. या 4 धावा धावफलकाला मात्र पुढे घेऊन जात आहेत. 19 धावा या धावफलकावरती आहेत.
तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना तर पुढचा चेंडू शिवमच्या बॅटमधून द बॉल हॅज बीन ट्रॅव्हलिंग लाईक अ ट्रेसर बुलेट. आणखीन एक मॅग्निफिसंट ड्राईव्ह. रिजन फक्त चेंज होतीये. दरारा आणि दहशत मात्र तीच. पुन्हा एकदा शिवमच्या बॅटमधून आलेला हा सुंदर फटका सीमारेखा पार चौकार. 23 धावा या चौकाराच्या साह्याने धावाला आकार देणारी निर्विकार कामगिरी शिवम यांच्या बॅटमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आणि या चौकाराच्या साह्याने षटकाला मात्र आपण पाहतोय नक्कीच पूर्णविराम देण्यासाठी एक षटकाला मात्र पूर्णविराम दिला जातोय आणि धावफलकावरती आपण पाहतोय एकूण 23 धावा. 23 ऑन टू द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ सेकंड विकेट आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीम न्यू स्टार क्रिकेट क्लब चिवेवाडी हा संघ आपण पाहतोय 3 षटका अंती धावफलकावरती नोंदवतोय 23 धावा. तर न्यू गोलंदाज साम्राज्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं वैयक्तिक दुसऱ्या क्रमांकाचं तर सांख्यिक चौथ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. पैलवान आकाश बाळासाहेब काळे यांच्या मालकीची असर ही टीम आपलं साम्राज्य या मॅचवरती पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी आणि आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट फॉली हाफ ट्रॅकर बॅटची लीडिंग एज बैट का किनारा और विकेट कीपर का सहारा. बॅटची लाईट एज घेऊन विकेट कीपरच्या हातामध्ये विसावलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. फलंदाज बाद. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर मात्र आपण पाहतोय केवळ वेगाचा वापर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केलाय. नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी प्राप्त होतोय आणि त्यावरती घेतल्या जातील 2 धावा. या 2 धावा मात्र धावफलकाला पुढे घेऊन जातील आणि धावफलकावरती आपण पाहतोय एकूण 25 धावा. 25 ऑन टू द बोर्ड. 3 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. तर पुढचा चेंडू यावेळी मात्र पाठीमागे सरकलाय. जागा बनवली आहे आणि वेगासह खेळलेला हा अफलातून देखणा फटका चेंडू सीमारेखा पार येतोय. आणखीन एक चौकार आणि धावफलकाला आकार देतोय. 29 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. एक चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. विकेट नंतर 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र आलेला हा चौकार दिलासादायक कामगिरी. पुढचा चेंडू आपण पाहतोय वेग होता स्टीअर केलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न तोपर्यंत मात्र आपण पाहतोय शिवम आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच आता मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. दोनही फलंदाजांना एकमेकांना सोबत घेऊन मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ
दाखवावा लागेल. पुढचा चेंडू आपण पाहतोय. शिवम एक वेगानं बॅट मैदानाच्या आतमध्ये फिरवली गेली होती. नक्कीच बॅटचा आणि बॉलचा संपर्क जर झाला असता तर नक्कीच मला वाटतं हायवेवरून चेंडू या ठिकाणी आणावा लागला असता. मात्र आपण पाहतोय नक्कीच बॅटचा आणि बॉलचं टायमिंग नसेल. तर पुढचा चेंडू शिवमचा अति सुंदर स्ट्रोक. यापूर्वीच्या चेंडूवरती झालेला असफल प्रयत्न आणि अपयशातून घेतलेली सीख आणि त्यानंतर मात्र चढवलेला हा अफलातून फटका सीमारेखा पार. दिवसातील लॉंगेस्ट हायेस्ट अँड ब्युटिफुल षटकार. छत्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक मोठा मारा मैदानाच्या आतमध्ये परतवून लावणारी कामगिरी शिवमच्या बॅटमधून होते. एका बाजूला आपण पाहतोय विकेटची पळझड आणि दुसऱ्या बाजूला एकाकी लढा शिवमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलाय. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 4 षटकांती धावफलकावरती आपण पाहतोय 36 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्मार्ट क्रिकेट अँड ॲब्सोल्यूट वर्स्ट परफॉर्मन्स बाय द फिल्डर. फलंदाजांच्या माध्यमातून अतिशय स्मार्ट ट्रिक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वापरली गेली आणि त्या विपरीत कामगिरी काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून होताना या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला भेटले. जिथे एक सिंगलही नव्हती त्या ठिकाणी मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्यात आणि या 2 धावा धावफलकाला मात्र पुढे घेऊन जातील आणि धावफलकावरती आपण पाहतोय एकूण 38 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. 4.1 षटकांचा मात्र खेळ संपलाय. तर गोलंदाजी मार्कवरती तेजस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद. न्यू स्टार क्रिकेट क्लब संघाच्या वतीने आपण पाहतोय आणखी एका फलंदाजाचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय. समाधान हॉटेलचे सर्वेसर्वा रमेशजी ढगरे साहेब यांच्या मालकीची असणारी ही टीम एका बाजूला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती, तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने मॅचवरती आपलं साम्राज्य ज्यांनी निर्माण केलंय ती साम्राज्य प्रतिष्ठान. संघमालक पैलवान आकाशजी बाळासाहेब काळे यांच्या मालकीची असणारी ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आपापले संघमालक यावेळी मात्र आपल्या टीमसाठी सपोर्ट करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि विकेटच्या पतनानंतर मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डाव सावरणारी कामगिरी, डावाला आकार देणारी निर्विकार कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन फलंदाज सज्ज होतोय सामना करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय लीक अतिशय लाईट एज बॅटची घेतोय आणि जाऊन विसावतोय बिहाइंड द विकेट. आणखी एका विकेटचं होईल पतन आणि या विकेटच्या सहाय्यानं यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक पव्हिलियनला परततोय. शुभम सनी मात्र आपण पाहतोय त्याचे थिक लाईट एज आणि त्यानंतर मात्र नक्कीच एक अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. तर न्यू बॅटर करण ढगारे. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये होता, त्यावरती मात्र येईल केवळ एक सिंगल धाव आणि सिंगल धाव मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाते. धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा या धावफलकावरती आहेत. तर ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा शिवम यांना आपण पाहतोय. शिवमनं मात्र सामन्याची आणि डावाची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात. 1 बाउन्स नाही या ठिकाणी आपण पाहतोय सीमारेखा पार षटकार या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा शिवमच्या बॅटमधून येतोय. एकाकी लढा मैदानाच्या आतमध्ये शिवम खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी देतोय. 1 साइडेड हिरो याही मॅचमध्ये पुन्हा एकदा शिवम मैदानाच्या आतमध्ये देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. एक चांगलं क्रिकेट शिवमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतंय आणि प्रतिस्पर्धी
संघाचा फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळी मात्र वेगाला फटका खेळण्याचा प्रयत्न, घरट सोडले, धावचीचा प्रयत्न आणि धावचीत. चुकीचा कॉल, मिस कॉल आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय धावचीच्या रूपाने फलंदाज बाद. न्यू स्टार क्रिकेट क्लब याला लागतोय आणखी एक हादरा. न्यू बॅटर सिद्धेश्वर यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला शिवम तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश्वर. खऱ्या अर्थानं नक्कीच पंचेचाळीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 6 विकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. शिवमचा मात्र एकाकी लढा, अजूनही त्याला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. अजूनही त्याची मोहीम अद्यापपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये फत्त झालेली नाहीये आणि मोहीम असेल खऱ्या अर्थानं धावांचा एक मोठा करावा लागेल. चला थोडं स्पीडअप करा शिवम. चला, पंचांना विनंती आहे, स्क्वेअर थोडंसं स्पीडअप करा. या ठिकाणी मात्र पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय. फील्ड रेस्ट्रिक्शन्स असतील, अतिरिक्त खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच 38च्या बाहेर मला वाटतं पंचेचाळीस धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 6 फलंदाज बाद आणि आता मात्र डावाची खऱ्या अर्थानं सगळी सूत्रे शिवमला स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागतील. संघाला विजयास समीप घेऊन जाणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्याला करावी लागेल आणि तोच प्रयत्न करण्यासाठी शिवम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बोलावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडवरती फार अवधी जर शिवम थांबला तर नक्कीच संकटामध्ये वाढ होण्याचे चान्सेस आहेत. पण दुसऱ्या एंडवरून आपण पाहतोय केवळ बॅट फिरवणारी कामगिरी आहे. कारण स्ट्राईक रोटेशन किती महत्त्वाचं असतं हे तुम्ही या मॅचमध्ये पाहू शकता. दुसऱ्या एंडवरती लिथल फॉर्ममध्ये असणारा फलंदाज शिवम मैदानाच्या आतमध्ये हताश आणि निराशपणे तो पाहतोय. मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी कम्युनिकेशन ठेवावं लागेल, एकमेकांशी सल्ला मसलत करावं लागेल, बोलावं लागेल. तर पुढचा चेंडू, या दर्जाचं क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित होतं. स्ट्राईक रोटेशन करणं गरजेचं होतं. सिंगल घेऊन शिवमला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता. मात्र हे करण्यासाठी आपण पाहतोय 2 चेंडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये व्यर्थ गेलेत आणि त्यानंतर शिवम ऑन स्ट्राईक येतोय. अंतिमच्या या 3 चेंडूंचा सामना करण्यासाठी या षटकातील धावफलकावरती आपण पाहतोय एकूण 46 धावा आहेत आणि आता मात्र स्ट्राईकवरती एक मोठं बॅटल, शुभम वर्सेस शिवम. शुभम वर्सेस शिवम. अति सुंदरम लॉफ्टेड ड्राइव्ह शिवमच्या बॅटमधून आणखीन एक बहारदार षटकार. तर याच दर्जाच्या फलंदाजीसाठी शिवम ओळखला जातो आणि शिवमला स्ट्राईक वरती जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा होता आणि आपण पाहतोय नक्कीच असफल प्रयत्न खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज सिद्धेश्वर यांच्या माध्यमातून झाला आणि त्यानंतर शिवम धावफलकावरती आपण पाहतोय 46 धावा, 6 फलंदाज बाद आहेत आणि आता
या 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि आपण पाहतोय 65 धावा. पुढचा चेंडू व्हाईट बॉलचा कॉल, एकत्रित धाव मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाते. एक चांगलं टेम्परमेंट या षटकामध्ये, कुठलाही मोठा फटका मारू दिला नाही आणि एक चांगलं कमबॅक. यावेळी मात्र शिवमला शांत ठेवणारी कामगिरी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाच्या माध्यमातून होतीये. पहिले बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आणि त्यानंतर मात्र एक डबल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आणि पुढचा चेंडू आणखीन एक डॉट चेंडू. मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं आक्रमण या अंतिम पूर्वीच्या षटकामध्ये आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय नक्कीच एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का. तर पुढचा चेंडू शिवमच्या बॅटमधून आणखीन एक बहारदार षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि हा षटकार मात्र धावफलकाला पुढे घेऊन जातोय. 62 धावा आणि षटक आपण पाहतोय नक्कीच. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज. पुढचा हा चेंडू शिवमच्या बॅट मधून आपण पाहतोय आलेला हा घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेखा पार, ब्रँडेड षटकार. षटकार मात्र धावाला आकार देईल आणि धावफलकावरती आपण पाहतोय 69 धावा, 69 अर्थात बोर्डवरती या ठिकाणी आपण पाहतोय 69 धावांच्या सहाय्याने एक मोठ्या धावसंख्येच्या दृष्टिकोनातून एक एक पाऊल टाकताना या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. विशाल यांच्यावरती मात्र आपण पाहतोय काहीच आक्रमण या ठिकाणी केले गेले. शिवम मात्र एकाकी लढा या मॅच मध्ये देताना पुन्हा एकदा आपल्या संघासाठी आणि एक मोठी धाव संख्या उभारण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल आणखीन पुढे. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवमच्या बॅट मधून, चेंडू सीमारेखा पार, येतोय ब्रँडेड षटकार. इक्के दुक्के पे नहीं भरोसा, मैदान में हमेशा कोहराम मचाता है, आती है जिसे धुआंधार बल्लेबाजी, हारी हुई बाजी को भी जो बचाता है वही जीत का सिकंदर, जीत का सौदागर. शिवम फिर से एक बार अपनी टीम के लिए मैदान के अंदर. बॅक टू बॅक बिग हिट्सचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले आणि या षटकाराच्या सहाय्याने 75 धावा या धावफलकावरती आहेत. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवम, शॉट फॉली हाफ ट्रॅकर, त्यावरती कडकडीत प्रहार आणि आणखीन एक मॅग्निफिसेंट ड्राइव, सीमा रेखा पार. शिवम क्या करते हो, कैसे करते हो, पर जो भी करते हो कमाल करते हो. कमाल, धमाल, बेमिसाल, अब्सोल्यूट लिथल कार्नेज शिवमच्या बॅट मधून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. 81 धावांचा डोंगर मैदानाच्या आतमध्ये उभारला जातोय आणि आणखीन एक चांगला फटका क्षेत्ररक्षक पाठमोरा असेल आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय कुठली धाव नसेल, कुठलाही धोका नसेल. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. 81 धावांचा डोंगर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शिवम मिनी हेलिकॉप्टर उडवलंय आणि धाडलंय सीमा रेखा पार.
शिवमच्या बॅट मधून आलेला आणखीन एक दर्जेदार षटकार. समोर जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या मातब्बर गोलंदाजांनी यावेळी मात्र खिंडीमध्ये गाठलेला संघ आणि त्या संघाचा हा शिलेदार आज मात्र या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा संघाच्या हाकेला ओ देत या महत्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा एक रंगतदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करताना शिवम यावेळी मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. 87 धावा, मोठा फटका. Can Shivam has been finishes off in style one more time, one bounce into the fence. चेंडू सीमा रेखा पार, अंतिम चेंडूवरती देखील येतोय खणखणीत चौकार आणि हा चौकार मात्र डावाला पूर्ण विराम देईल आणि धावफलकावरती मात्र नोंदवल्या गेल्यात 91 धावा. विजयासाठी आव्हान असेल ते अर्थात 92 धावांचं. लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचे टीम विनंती असेल. न्यू स्टार क्रिकेट क्लब आणि त्यासोबतच असणारी साम्राज्य प्रतिष्ठान टीमला विनंती असेल आपण कृपया लाईनअप करून मैदानाचा ताबा सोडायचा आहे. चला बॅटर्स चला चला तेजस चला 3-4 ओव्हर मध्ये संपवा मॅच चला. चला क्षेत्ररक्षण बरेच सजून घ्यायचंय. पंच चेंडू पाठवा मैदानाच्या आत.
91 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि विजयासाठी 92 धावांचं एक विशाल काय आव्हान आणि या आव्हानाला सर करण्यासाठी सलामीची पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या गोलंदाज दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आपण समालोचन कक्षामध्ये ठेवायचा आहे. अदरवाईज आपल्याला 5 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. न्यू स्टार क्रिकेट क्लब संघ आणि संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवरती आलेला पहिला गोलंदाज तुषार. तर फलंदाजी मार्कवरती असणारी 2 फलंदाजांची जोडी एका बाजूला आपण पाहतोय तेजस आणि शुभम. मॅचला मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. पहिलाच चेंडू आपण पाहतोय, लोअर फुल टॉस होता, ज्युसी फुल टॉस. कुठल्याही रिजनला टार्गेट करण्याची सुवर्ण संधी, मात्र या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतरण करण्यामध्ये आलेलं यश अपयश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. मात्र सावध पवित्रा एक मोठं आव्हान आणि या आव्हानाला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या ठिकाणी आव्हान दिलं जात आहे ते फलंदाजांच्या माध्यमातून. शुभम आणि तेजस यावेळी मैदानाच्या आतमध्ये टीमसाठी करोवा मरोची परिस्थिती असताना की यावेळी खेळलेला एक सुंदर फटका ऑल अलॉंग विथ पेस कार्पेट ड्राईव्ह आपण पाहतो. नक्कीच एक कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये होता, त्यावरती मात्र एक चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला गेला आणि हा चौकार धावफलकाला आकार देणारी धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजावरती केलेलं हे आक्रमण तर पुढचा चेंडू स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड, लॉफ्टेड ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय आणि सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. नक्कीच कदाचित संघाचा संघनायक मात्र गोलंदाज देखील काहीसा नाराज आणि हताश या क्षेत्ररक्षकावरती आपल्याला पाहायला भेटतोय आणि कदाचित म्हणत असेल स्वतःशी, ना छेड किस्सा है उल्फत, बड़ी लंबी कहानी है, मैं हारा नहीं जमाने से, किसी अपने की मेहरबानी है. यावेळी मात्र पुन्हा एकदा संधी 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 चोर पावलानं आली आहे आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मानो हाथों में सरसों का तेल लगाकर आए हो. एक सोपा झेल यापूर्वी देखील सुटला आणि त्याच झेलची पुनरावृत्ती. का चुका 1000 वेळा करा, मात्र एक चूक 1000 वेळा करू नका आणि त्याच चुकांची पुनरावृत्ती मात्र आज मैदानाच्या आतमध्ये होते. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक गोलंदाजाला म्हणत असेल की वजाबाकी झालेली आहे, तू एक सोडलाय, एक मी सोडलाय, त्यामुळे आता तुला मला बोलण्याचा अधिकार नाही आणि तो अधिकार यावेळी मात्र गोलंदाजाने पुन्हा एकदा गमावलाय. पुन्हा एकदा प्रयत्नशील राहील यावेळी, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज हेड द विकेट. सत्यम अर्थात शिवमच्या प्रतिम कामगिरी आणि एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तुषार मात्र एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये सजवताना. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय बॅकफूटवरती गेलाय, ढकलण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. एक सोरटी धाव घेण्याचा असफल प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतोय. षटकाला पूर्ण विराम दिला जाईल. धाव फलकावरती पहिल्या षटकात नोंदवल्या गेल्यात एकूण 6 धावा. तर पुढचा चेंडू यावेळी मात्र गगनभेदी प्रहार, षटकार. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या आणि याच षटकातील पहिल्याच चेंडूवरती आलेला हा षटकार तर 100 सोनार की और एक लोहार की अशा स्वरूपाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. पहिल्याच चेंडूवरती आलेला हा षटकार धावाला आकार देतोय. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका 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 मात्र सुरेख आहे. क्षेत्ररक्षक बनेगा सिर्फ दर्शक और गेंद आकाश के तारों के संग बातें करती हुई दर्शक दीर्घा बाहर. षटकार
बॅक टू बॅक 2 षटकार, कारण ऊन सावल्यांचा खेळ जसा निसर्गाच्या ऋतुचक्रामध्ये येतो तसाच चोर पावलांचा खेळ गोलंदाज आणि फलंदाजांच्या दरम्यान देखील खेळला जातो. पहिल्या 6 षटकामध्ये केवळ 6 आल्या आणि त्यानंतरच्या 2 षटकामध्ये 2 चेंडूवरती आपण पाहतोय या षटकातील पहिल्या 2 चेंडूवरती आल्या तब्बल 12 धावा. तर पुढचा चेंडू बॅक टू बॅक 3 इन अ रो. माचिस तो सिर्फ यूं ही आग नाम से बदनाम है, असली आग लगाने का काम तो इस बल्लेबाज ने मैदान के अंदर किया है. 24 धावा आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 षटकार हॅट्रिक नोंदवण्यामध्ये यशस्वी ठरलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तेजस आज मात्र तेजस्वी तारा नव्हे तर सितारा बनून या मैदानावरती पुन्हा एकदा झळकताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. एक चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये तेजसच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटतंय. अगर मगर काश में हूं, मैं खुद अपनी तलाश में हूं, अपने आप की खोज में फिर से एक बार निकल चुका है ये तेजस. तेजस पुढचा चेंडू आपण पाहतोय. नशिबाची साथ यावेळी मात्र पुन्हा एकदा तेजसला प्राप्त होते. मात्र नशिबावरती विसंबून न राहता मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नशील राहावं लागेल, कारण असं म्हटलं जातं की हाथों की लकीरों पे मत बैठे गालिब, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हात नाही होते. आणि नशिबाला आपण पाहतोय दोष देत मैदानाच्या आतमध्ये चाललेलं रणकंदन दरम्यानच्या काळामध्ये एक क्षण सुखाची हिरवळ आणि आपण पाहतोय आकाशामधून चेंडू विसावतोय into the safe hands. Wickets होईल पतन. Batter back to the pavilion. सूरजनं टिपलेला हा अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. बॅक टू बॅक 2 झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटले होते. त्यानंतर अंडर प्रेशर असताना हा सूरज टिपतोय अफलातून झेल आणि एक चांगला ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच अवधीनंतर देर आहे दुरुस्त आहे स्वरूपाची कामगिरी. बॅक टू बॅक 3 षटकार, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर आलेली ही विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत यांना आपण पाहतोय. षटकाला मात्र आपण पाहतोय पूर्णविराम दिला जातोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आमचे गुणलेखक या ठिकाणी कळवतात 25 धावा या धावफलकावरती आहेत. तर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर 82+ देशांमध्ये प्रसारित करण्याचं काम दर्जेदार क्वालिटी आणि सर्वोत्तम क्लिअरिटीसाठी ओळखलं जाणारं चॅनल अर्थात PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी केलं जात आहे. त्यांचं देखील अगदी मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत असेल, कारण आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कुठली स्पर्धा जर यशस्वी व्हायची असेल तर त्या पाठीमागे खऱ्या अर्थानं ऑनलाईन आणि ऑफलाईन टीम ऑफिशियल्स एक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत असतात आणि याच आपल्याच परिसरातील असणारं हे नाव खऱ्या अर्थानं एक दर्जेदार काम ज्यांच्या माध्यमातून गेली कित्येक दशकं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये होत आहे त्यांचं देखील स्वागत असेल. त्याच समवेत आमच्या सोबत असणारे आमचे गुणलेखक सुदेश पवार हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर खऱ्या अर्थानं गुणलेखकाची भूमिका बजावतात. तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे पंच अर्थात प्रमोद, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ओंकार बडदे यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज शिवमचा पहिलाच चेंडू आपण पाहतोय. बॅट वरती प्रॉपरली आला नसेल, बॅटची एज घेऊन आपण पाहतोय स्लॅश चेंडू होईल. त्यानंतर मात्र स्किट होणारा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, त्यावरती येईल एक सिंगल धाव फलकाला मात्र पुढे घेऊन जाते आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 26 धावा. शिवमचं ऑल अराउंड अतिशय सुरेख आणि सुंदर कामगिरी. गुड का टेक और तमाशा देख, क्रॅकिंग शॉट फलंदाजाच्या बॅट मधून उत्तरास प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से और गोली का जवाब बारूद से. एक ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि शिवमला आपण पाहतोय नक्कीच
एक चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये या षटकामधील दुसऱ्याच चेंडूवरती केला गेलाय आणि त्यावरती षटकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 32 धावा. एक चांगला आगास मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. मात्र अंजाम असेल अर्थात विजय. विजयाची गरुड झेप घेण्याची सुवर्ण संधी करण्याची यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुवर्ण संधी असेल अर्थात ती फलंदाजासाठी. करायचं म्हटलं जातं की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही, मात्र क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. ते क्षितिज आज मात्र खुणावतंय अर्थात पुरंदर प्रीमियर लीगचा मानकरी होण्याचं आणि तेच क्षितिज सर करण्याचा हा अप्रतिम प्रयत्न. मिस टाईम स्ट्रोक पुन्हा एकदा देव लागलाय द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी अवस्था आज मात्र मैदानाच्या आतमध्ये. वारंवार झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडले जात आहेत आणि नक्कीच शिवम मात्र गोलंदाजाला म्हणत असेल, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती थी डूबी वहां जहां पानी ही कम था. झेल मात्र सुटलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जीवनदान आणि जली 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 पे नमक. यावेळी मात्र जखमेवरती मीठ चोळणारी कामगिरी फलंदाजाच्या बॅट मधून आली. यापूर्वीच्या चेंडूवरती आपण पाहतोय झेल सुटलाय. मैं झूठों के बीच सच बोल बैठा, वो शहर था नमक का और मैं अपने जख्म खोल बैठा. जखमेवरती मीठ चोळलंय आणि षटकार मात्र मैदानाच्या मध्ये खेळवलाय. हा षटकार मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहे 40 धावा. 40 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं 2 षटकार शिवम वरती देखील खेचले गेलेत आणि किफायतशीर ठरणारा शिवम मात्र काहीसा महागडा या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतोय. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय डाव्या स्टँडच्या बाहेर. सेन्सिबल क्रिकेट, फेकी सुरेख, कलेक्शन खराब, बॅकअप सुंदर, त्यावरती येईल एक सिंगल. धावफलकाला पुढे घेऊन जाते. 41 धावा. 41 धावा मात्र धावफलकावरती आहेत आणि आता मात्र विजयाचं समीकरण असेल. विजयासाठी आवश्यकता आहे 30 चेंडू आणि 51 धावा. चला नो टीम मीटिंग्स प्लीज. पंचांना विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करा. दुसरीच मॅच आपण खेळवतोय. अजूनही 4 मॅच कंप्लीट करायच्यात. मोबाईलची टॉर्च लावून आपल्याला आजचं शेड्यूल कंप्लीट करावं लागेल. त्यामुळे विनंती आहे थोडं स्पीडअप करा. मला काही अडचण नाही, मात्र तुम्ही हा सुंदर प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुरेख आयोजन आहे आणि या खेळांची मेजबानी घेण्यासाठी केवळ खेळाडूच नव्हे तर क्रीडा रसिक देखील या मैदानावरती आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आनंदावरती विरजण टाकणारी कामगिरी खेळाडूंच्या माध्यमातून होणं कदाचित अतिशय खेदजनक असू शकतं. त्यामुळे विनंती आहे कृपया थोडं स्पीडअप करा. आम्हाला काय शेड्यूल कंप्लीट हो न हो, आमचं पॅकेज फिक्स आहे हो, पण खेळ खऱ्या अर्थानं तुम्हाला या खेळाचा आनंद मिळायला हवा आणि त्या क्रीडा रसिकांना देखील. कारण केवळ पॅकेजसाठी येणारे आम्ही मंडळी नव्हे. या खेळावरती नितांत आणि निरतिशय प्रेम आणि त्या प्रेमापोटी केलेला हा अट्टहास आणि त्याच कारणास्तव 100-100, 150-150 किलोमीटरचं आव्हान सर करत आम्ही इथपर्यंत येतो. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये खेळवलेला हा मॅजिकल ड्राईव्ह यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय पुलचा एक पॉवरफुल आणि सक्सेसफुल देखील फटका सीमा रेखा पार जातोय आणि येत आहेत एकूण 47 धावा या धावफलकावरती आहेत. अर्धशतकासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. आणि यानंतरच्या होणाऱ्या मॅचेस 6 षटकांच्या असतील. कारण आपण पाहतोय ज्या पद्धतीने वेळ मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून व्यतीत केला जातोय, मला असं वाटतं अंतिम आजच्या दिवसातील पर्वाकडे आपण जाताना कदाचित 4 षटकांच्याही मॅचेस तुम्ही पाहू शकाल. त्यामुळे विनंती आहे जास्तीत जास्त खेळ जर करायचा असेल तर कृपया थोडं स्पीडअप करा. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वडेगा दर्शक नो मॅन्स लँड वरती चेंडू मात्र विसावेल आणि तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. 49 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 49 धावा आणि अजूनही अर्धशतकासाठी 1 धावेची आवश्यकता. लेकिन दिल्ली अभी बहुत दूर है
आव्हान अजूनही खूप दूर आहे. मात्र आव्हानाला न भीता, न डगमगता, न घाबरता मैदानाच्या आतमध्ये सकारात्मक प्रयत्न करावे लागेल. या दर्जाची फटकेबाजी करावी लागेल आणि त्याच फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखीन एक दिमागदार फटका तेजसच्या बॅटमधून, चेंडू सीमारेखा पार, षटकार. कारण असं म्हटलं जातं की डर मुझे भी लगा फासला देखकर, लेकिन मैं बढ़ता चला गया रास्ता देखकर, खुद ब खूब मेरे पास आती गई मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर. तो हौसला अनिकेतने यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. 9 चेंडू आणि 27 धावांचं लिथल कार्नेज तो मैदानाच्या आतमध्ये नोंदवतोय. तर दुसऱ्या बाजूला चांगली साथ त्याला तेजसच्या बॅटमधून 9 चेंडू आणि 27 धावा. दोनही फलंदाज आपण पाहतोय 9 चेंडू 27 धावांच्या जोरावरती 55 धावा या धावफलकावरती नोंदवत आहेत. आणि आता मात्र समीकरण असेल विजयासाठी आवश्यकता आहे तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा याही चेंडूवरती तोच अंजाम. थांब लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर गेंद बाउंड्री लाइन के बाहर होगा. अफलातून देखना फटका, आणखीन एक मॅग्निफिसंट ड्राईव्ह, सीमारेखा पार, षटकार. हा षटकार मात्र धावफलकाला पुढे घेऊन जातोय आणि धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 61 धावा. 61 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि आपण पाहतोय आणखीन एक पाऊल विजयाच्या समीप टाकलं जात आहे. ते अर्थात चेंडू आपण पाहतोय मिस्टाईन स्ट्रोक, बॅटची लिडिंग एज, जमिनी समांतरचा हा फटका. या षटकामध्ये मात्र एक चांगलं कमबॅक करणला करावं लागेल आणि तेच कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा तो मैदानाच्या आतमध्ये आला होता. अद्यापर्यंत बऱ्याचशा धावा तो या षटकामध्ये खर्च करतोय. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 62 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय. एक सिंगलसाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल की काय, मात्र स्ट्राईक रोटेशनवरती देखील चांगला भर दिलाय. पहिल्या 2 चेंडूवरती केवळ 2 सिंगल्स मैदानाच्या आतमध्ये सिंगल्सवरती डील केलंय. तुषार मात्र कदाचित एक चांगला मातबर गोलंदाज आणि याचसाठी सिंगलवरती भर दिला होता. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवरती येतोय, तोपर्यंत नो मॅन्स लँडवरती चेंडू विसावेल. आणखीन एक सिंगल. खऱ्या अर्थानं का या ठिकाणी तुषारच्या गोलंदाजीवरती सावध पवित्रा मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला होता याचा ज्वलंत आणि जिवंत उदाहरण तुषारनं या पूर्वीच्या चेंडूवरती दाखवून दिलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यावरती मात्र बीट झालाय तो फलंदाज, मात्र नक्कीच वाचलाय. या षटकामध्ये सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि येणाऱ्या षटकांमध्ये नक्कीच एक मोठा फटका. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय रिव्हर्स पुलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. धावफलकावरती आपण पाहतोय एक डॉट चेंडू. 64 धावा या धावफलकावरती आहेत आणि या 64 धावा अद्यापपर्यंत मात्र या 2 फलंदाजांनी अतिशय सुरेख फलंदाजी. तर पुढचा चेंडू डाव्या यष्ट्यांच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हा अंतिमचा चेंडू नक्कीच सावध पवित्रा मैदानाच्या आतमध्ये. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी मात्र या षटकामध्ये तुषारला सन्मान दिलाय. बकरे की अम्मा कब तक खेळ म्हणायगे. यानंतर मात्र आपण पाहतोय तुषार आपल्या 2 षटकांमध्ये केवळ 9 धावा खर्च करतोय आणि एक किफायतशीर स्पेल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तो संपवतोय. यानंतर मात्र आव्हान बदलतंय विजयासाठी. आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एकूण 64 धावा, 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता.
बॅटिंग पॉवर प्लेचा या ठिकाणी अवलंब केला जातोय. फील्ड रेस्ट्रिक्शन्स रूल्स हॅज बीन ॲप्लिकेबल. 18 चेंडू आणि 28 धावा. 18 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान आणि या आव्हानाला सर करण्यासाठी आपण पाहतोय योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय. बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब आणि या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय सामना दूर घेऊन जाणारी कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नशील राहणारी ही दोनही फलंदाजांची जोडी. तर पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावरती राखलाय. त्यावरती मात्र मोठा प्रहार खेळण्यापासून रोखलं जात आहे ते फलंदाजांना आणि खऱ्या अर्थानं अशा स्वरूपाच्या गोलंदाजीची आवश्यकता टीमला आहे. असं म्हटलं जातं की ना मुहूर्त देखते है ना सूरत देखते है, ये गेंदबाज तो बस अपने टीम की जरूरत देखते आणि आवश्यकता आहे ती डॉट चेंडूंची. आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चांगलं कमबॅक यावेळी मात्र टीमसाठी करताना हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. अकाउंटमध्ये धावा खूप कमी आहेत आणि त्या अकाउंटमधील कमी धावांचा सुरक्षितरित्या या ठिकाणी संरक्षण करण्याचं काम पहिल्या 2 चेंडूवरती मात्र झालंय. मात्र नक्कीच या चेंडूवरती एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तर पुढचा चेंडू यावेळी मात्र दिशा भरकटलाय. दिशाहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यावरती मात्र एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतात एकूण 65 धावा आहेत. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय यावेळी लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक बनेगा दर्शक. गेंद सीमा रेखा पार. ब्रँडेड चौकार. चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या चौकारांना आणखीन आव्हान समीप येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आमचे गुणलेखक कळवतात धावफलकावरती 69 धावा. आव्हान मात्र बदलतंय. विजयासाठी आवश्यकता आहे. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेग, अप्रतिम वेग मैदानाच्या आतमध्ये धारण केलाय. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय एक गगनभेदी प्रहार आणखीन मैदानाच्या बाहेर मारलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने आव्हान आणखीन समीप येत आहे. आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एकूण 75 धावा. 75 रन्स ऑन द बोर्ड. 92 धावांचं आव्हान आणि आव्हानाला सर करणारी कामगिरी आपण पाहतोय. पहिला फलंदाज लवकर बाद झाला. धावचीच्या रूपाने विकेट आली आणि त्यानंतर मात्र एक चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. 14 चेंडू विजयासाठी 17 धावा आणि त्यानंतर आलेला आणखीन एक सुरेख फटका. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. अजूनही 11 धावांचं आव्हान. 12 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. 12 चेंडू आणि 11 धावांचं आव्हान. माफ करा. तर अंतिम पूर्व षटकाची जबाबदारी यावेळी मात्र स्वतःच आपण पाहतोय. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आज मात्र वेगळ्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये अवतरतोय. तो गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि 11 धावांचं माफक आव्हान. ते आव्हान राखण्याची सर्वस्वी जबाबदारी शिवमच्या खांद्यावरती. नक्कीच असं म्हटलं जातं की कबुतराला गरुडाचे पंख धरून लावता येतील, मात्र गगन भरारीचे वेळ हे रक्तामध्ये असावे लागते, कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय विजयाची गरुड झेप घेण्याची कामगिरी, ती सुवर्ण कामगिरी आपल्या सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिण्याची सुवर्ण संधी या 2 फलंदाजांसमोर. आणि त्यांना मात्र आपण पाहतोय नक्कीच रोखण्याची एक जबाबदारी अर्थात शिवमच्या खांद्यावरती. शिवमच्या पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण पाहतोय. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने स्टीअर केलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. खराब चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच मोठी फटकेबाजी केली जाते, मात्र चांगल्या चेंडूला सन्मान देणारी कामगिरी या ठिकाणी हे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतात. अद्यापपर्यंत मात्र अतिशय सुरेख
डाव सावरलाय. पुढचा चेंडू आपण पाहतोय लोअर फुलटॉस, ज्युसी फुलटॉस म्हणता येणार नाही पण लोअर फुलटॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. त्यावरती देखील एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. अनिकेत आणि तेजस खऱ्या अर्थानं एक चांगली कामगिरी. 17 चेंडू आणि 45 धावांचा ब्लास्ट. माफ करा, पुढचा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंडचा फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय. 18 चेंडू आणि 46 धावांवरती तेजस मैदानाच्या आतमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवते. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत 16 चेंडूंचा सामना केलाय, 36 धावा. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 85 धावा. 85 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 6.4 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. या षटकामध्ये आपण पाहतोय 4 सिंगल्स मैदानाच्या आतमध्ये खर्च करतोय तो शिवम. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगवान मारा मैदानाच्या आतमध्ये होता. अगदी भुवऱ्याप्रमाणे घिरटी घातली चेंडूला मैदानाला. 38 सर्कलला च्या कोपऱ्यावरून ट्रॅव्हल झालेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. त्यावरती आणखी एक सिंगल. पहिल्या 5 चेंडूवरती 5 सिंगल्स मैदानाच्या आतमध्ये आला. या अंतिम चेंडूवरती शिवमवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का? मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, एक चांगला फिनिश. आणि आता मात्र अंतिमचं षटक आणि विजयासाठी आवश्यकता असेल 6 चेंडू 6 धावा. चला चला पटकन, टीम मीटिंग नकोय. 6 चेंडू आणि 6 धावांचं आव्हान आहे. तर यावेळी मात्र आपण पाहतोय वाह काय फिनिश मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच चेंडूवरती जास्तच आपण पाहतोय नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल होण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचं पडझड झालंय आणि आता मात्र आव्हान बदलतंय. विजयासाठी आवश्यकता असेल 5 चेंडू 6 धावा. पाच चेंडू आणि 6 धावा. अजूनही मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. आयुष्यामध्ये कधी सोडून देऊ नका, कारण चाव्यांच्या जोडग्यामध्ये शेवटची चावी ही नक्की त्या कुलुपांची देखील असू शकते. कारण असे जर संकट मैदानाच्या मध्ये आले तर संकटाने कधी खचून जाऊ नका. कारण आणि कठीण परिस्थिती जर आली तर नक्कीच त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य ठेवा. तर असं म्हटलं जातं की लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. आलेल्या संकटांवरती अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि तो इतिहास आज मात्र घडवावा लागेल. तो गोलंदाजी मार्कवरती असणारे गोलंदाज. यानंतरची होणारी मॅच दोनही विनरमध्ये मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये खेळवणार आहोत. म्हणजे यापूर्वीचे झालेले विनर आणि या मॅचमधील विनर दोघांना विनंती असेल टॉससाठी आपण यायचे. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय यावेळी चूक होतीये. धावचीचा प्रयत्न डिरेक्ट हिट आणि यावेळी मात्र आपण पाहतोय फंबल. वाईट +1 आणि त्यावरती येथील 2 धावा. विजयाच्या समीप. आता मात्र समीकरण बदलतंय. विजयासाठी आवश्यकता आहे 5 चेंडू 4 धावा. मंजिल कुणाला मिळेल? कोण विजयाचा बहुमान आपल्या खांद्यावरती मिळवेल? तर नक्कीच पुढचा आणखी एक वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मंजिल आज मात्र कुणापासून दुरावणार आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. और हो गई है गलती और गलती का खामियाजा यहाँ पर भुगतना पड़ेगा. इस 6 रनों के साथ इस मैच में विक्ट्री दर्ज की है बल्लेबाजी करने वाली टीम ने. मेनी कंग्रॅच्युलेशन फॉर द ह्यूज विक्ट्री ओव्हर द ओपोनंट. नक्कीच टीम प्रतिस्पर्धी टीम आपण हरलो नाही. प्रयत्न थोडेसे कमी पडलेत. मात्र पुढच्या मॅचमध्ये आपण पुन्हा एक चांगला कमबॅक कराल ही सदिच्छा. विजेत्यांचं अभिनंदन. पराभूतांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.